माझा व्यक्तिगत परिचय राजेंद्र कुमार गणपाखोत असं माझं नाव असून आमचं चिखलवाड या ठिकाणी गोट फार्म आहे. आपला इथं लोकलचाच गोट फार्म आहे. लोकलच्या शेळ्या आम्ही पाळतो. त्याच्यामध्ये 60-70 शेळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आज आम्ही इथं मी निपाणीमध्ये एक बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय. जरा थोडं शेतीची आवड असल्यामुळं त्यातून आमच्या मुलांच्यासाठी म्हणून आपण हे सरांच्याकडनं थोडं नेपियर आणि अमेरिकन 5G बी पाहण्यासाठी आलो होतो. ते बी आपण घेऊन चाललेलो आहे. त्यामध्ये आता आम्ही प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आम्ही इथे भेट दिल्यानंतर त्या आपल्याला फार नेपियरचा वगैरे रिझल्ट चांगला वाटला की त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन म्हणा किंवा बाकीचं घटक पदार्थ आणि शेळ्यांच्यासाठी त्याचं उत्तम खाण्यासाठी आणि ते पौष्टिक आहे म्हणून आम्ही थोडं सरांच्याकडे बी विकत घेऊन चाललो आहे लावण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर 5Gचं सरांच्या मध्ये इथं आल्यानंतर आम्हाला गोट फार्म सोबतच त्यांनी बाकीचं बियाण्याची सगळंच आपलं शिवरी असू दे किंवा हादगा असू दे किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे गवतामधले पण आपल्याला वेगवेगळे प्लॅन्ट त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये दाखवले. त्यांच्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या प्लॅन्ट असून आम्ही पण त्या पद्धतीनं करायची इच्छा झाल्यामुळे आम्ही तिथं बी नेण्यासाठी आलेलो आहे. हे माझ्या हातामध्ये आता असलेले हे अमेरिकन गोल्ड हे मक्याचं क्रॉसिंगमध्ये चांगल्या पद्धतीचं आम्हाला प्रॅक्टिकलीमध्ये त्याचं कशा पद्धतीनं त्याची उगवण होती आणि ते किती क्वालिटी घालण्यासाठी वगैरे हे सांगितले. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ह्या अमेरिकन गोल्डचे बी खरेदी केलेले असून त्याची लागण करत आहे आम्ही. त्याच पद्धतीनं हे जे बी दिसतात ना हे इंडोनेशियन ग्राससाठीचे आहे. गवतासाठीचे ह्याची पण चांगली वाढ बघून ते आम्ही हे देखील पौष्टिक असल्यामुळे ह्याची पण आम्ही लागणसाठी आम्ही निवड केलेली आहे. परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगाड्या कशाची परवा विकुनाची. अशा पद्धतीच्या उत्कृष्ट बियाची आपल्यास आवश्यकता असल्यास कोळी गोट फार्म खालील हे सौंदलगा यांच्या खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा.